बीड इथल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणामध्ये फसवणूक प्रकरणामध्ये परभणी शाखेतील 34 जणांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती समोर येते। तर 34 गुंतवणूकदारांचे 2,67 लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती समोर येते। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 18 जणांवर कोतवाली ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। तर परभणीमध्ये सुद्धा फसवणूक झाल्याची माहिती समोर येते। बीड इथल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट फसवणूक प्रकरणात आता परभणी शाखेतील 34 जणांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती समोर येते। 34 गुंतवणूकदारांचे 2,67 लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती समोर येते। हे सर्वजण गोरगरीब आहेत। त्यांच्या आयुष्यभराची कमाई त्यांनी या बँकेमध्ये गुंतवलेली होती, मात्र त्यांची फसवणूक झाल्याचं या ठिकाणी समोर येते। तर 2,67 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 18 जणांवर कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।